मी आणि माझ्या तत्कालीन सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी पुढाकार घेऊन वास्तवात आणले. त्या योजनेचा उजाळा घ्यावा, कारण त्यातल्या अनेक योजना ज्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा ज्या 80% कामं पूर्ण झालेली आहेत, या योजना एकतर 84-85 पासून मंजूर आणि सुरू झालेली आणि काही मग 95 पासून 94-95 पासून सुरू झालेली. आता उजनी, उपसा आणि बोगदा ही योजना मुळात 94ला पहिल्यांदा तिला तत्कालीन मुख्यमंत्री पवार साहेबांनी मान्यता देऊन उजनीचं जे पाणी पुन्हा वापराचं उरलेलं होतं त्याचं नियोजन केलं होतं. आणि 84-85ला मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस काही लघु पाटबंधारे प्रकल्प, काही कोल्हापूर बंधारे, बार्शी तालुक्यात पहिल्यांदा सुरू केलेले सिमेंट बंधारे, ह्या गोष्टीला आज 45 वर्ष झाली. आणि 95ला सुरू झालेल्यांना आज 31 वर्ष. म्हणजे जे 95ला जन्मले ते आज 31 वर्ष, म्हणजे 85ला जन्मलेले ते आज 41 वर्षाच्या उंबरठ्यावर. आणि नंतरचे आता झेन आहे किंवा अल्फा आहे, की जी आमच्यापेक्षा जागरूक पिढी आहे सध्याची, त्यांना सुद्धा बाबा हे केव्हा झालं, याचे मूळ कोण, पाठपुरावा केलेले लोक आहेत, मंजूर केलेले कोण आहे, त्यांना असं वाटून की हे 2-4 वर्षातच झालं म्हणून पंक्ती प्रपंच केले. आणि त्यामुळं पहिल्यांदा सांगायचं म्हणजे 84-85ला ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळी त्यातला एक वेगळा नाटक होता. त्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये जवळपास 16 म्हणजे आजपर्यंत झालेले मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प आज घडीला 16 आहे शासकीय आकडेवारी. त्यातले हिंगणी गुरगुटे आबांच्या काळात त्यांनी सुरू केला, पूर्ण केला. जवळगाव शाहजीराव पाटील साहेबांनी प्रयत्न केलेला, पूर्ण झाला. काही काळ चंद्रकांतरामांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले. पिंपळगाव ढाळे आज माझ्या सुरुवातीच्या काळात 87ला त्याचं भूमिपूजन केलं. आणि आंदोलनामुळं तो 7-8 वर्ष ते काम बंद पडलं. आणि बरोबर 2004ला माझी टर्म संपत असताना याचं काम पूर्ण झालं. त्याच्यासाठी मी मंत्रिमंडळात होतो. उर्वरित कामासाठी भूसंपादनाचे जे पैसे लागले त्याच्यासाठी LICचं कर्ज काढायचा ठराव मी ज्या मंत्रिमंडळात होतो त्या मंत्रिमंडळाने मंजूर करून तो निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर बाकीचे जे तलाव आहेत, पात्रे आणि कोरेगाव, हे सुद्धा लोकांच्या नवीन पिढीच्या माहितीसाठी
जुन्या पिढीला माहिती आहे. हे सगळं सांगायचं कारण नवीन पिढीला हे सगळं माहिती असेल. पवार साहेबांनी उजनीच्या पाण्याच्या बद्दल आदरणीय कैलासवासी गणपतराव देशमुख साहेब आणि आनंदराव देवखते साहेब यांनी मिटिंग लावलेली होती आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते. 94ची गोष्ट होती. आणि मग मी त्या मिटिंगच्या दिवशी त्या ठिकाणी पोचलो आणि मग मिटिंगमध्ये सहभागी झालो. आणि मग त्यावेळेस त्या दोघांचं म्हणणं संपल्यानंतर डिस्टर्ब करू नको. त्या दोघांचं म्हणणं संपल्यानंतर मला पवार साहेबांनी विचारले तुमचं सांगा. तर आम्ही आधीच अभ्यास करून गेलो. त्यावेळेस बबनदादा दूध संघाचे चेअरमन होते आणि मी आमचे सोडल साहेब येसू होते. त्यांच्याकडे बसून चर्चा करून की हा बोगदा यशस्वी कसा होऊ शकतो याचा पूर्ण अभ्यास करून प्लॅन घेऊन आला. बबनदादा त्यावेळेस आमदारी नव्हते पण माझे सहकारी म्हणून माझ्याबरोबर होते. सगळ्या अपक्षांमुळं काही झालं. सगळ्या अपक्षांमुळं म्हणण्यापेक्षा युती शासनाला पाठिंबा दिलेल्या अपक्षांमुळे कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली आणि त्याला पुशबॅक द्यायचं काम कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी आमची बाजू मागून केली. त्या दोघांचं कृष्णा महामंडळाचं श्रेय आणि अपक्षांचं ज्यांनी युती शासनाला उघड लेखी पाठिंबा दिला त्यांचा. त्यामुळं कृष्णा महामंडळाची ज्यावेळी स्थापना झाल्यानंतर 95मध्ये या एका वेळी बोगदा आणि बार्शी उत्सव याची प्रशासकीय मान्यता पहिल्यांदा मिळाली आणि तिथून ते काम सुरू झालं. तेव्हा 95-96 तिथून मग दुसरी प्रमा मिळाली ती 2011 म्हणजे वाढीव काम. आणि मग ते काम जवळजवळ 96मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जे सुरू झालं ते काम मी 9 ते 14 आणि त्यात शेवटची 2 वर्ष या राज्याचा पाणीपुरवठा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होतो. त्यावेळी या कामाला जास्तीत जास्त गती अजितदादांच्या प्रयत्नामुळे त्यांचे वित्तमंत्री होते मिळाली आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण विदुऱ्याचं पंप हाऊस सुरू होऊन त्याचं पाणी पाईपलाईन 9 किलोमीटर हे उपळाई आणि पुढं लक्षाच्या वाडीपर्यंत आलं आणि त्या कॅनॉलमध्ये 2014 संपण्याच्या आत हे पाणी इथपर्यंत बार्शीच्या गावतळ्यात सुटेपर्यंत हे आधीच आलेलं आहे. मी ह्या सगळ्या प्रोजेक्टचा सातत्यानं 1994 ते आज 2026 पर्यंत पाठपुरावा करत आलेलो आहे. हे दरवेळेस प्रत्येक पावसाळ्यात पाणीपूजन करण्यापेक्षा एकदाच केलेलं असतं आणि पाणी फेक पण एकदाच असतं. आपण विहीर खांदतो, विहिरीला पाणी लागतं,
पाणी एकदाच उजवतो आपण, दर पावसाळ्यात जरा सुटला की उजवतो नाही. म्हणून हे परत एकदा याची उजळणी व्हावी. बरोबर आहे की पाणी फेक कितीसाठी झाली, कॅनॉलला पाणी केव्हा आलं, हे नव्या पिढीनं समजावं आणि जुन्या पिढीतल्या विसरलेल्यांना, विसरगोळ्या मित्रांना कळावं. म्हणून हा आजचा पत्रकार परिषदेचा प्रपंच मांडला.